स्वागतम सुस्वागतम. सर्व मैत्रिणी सख्यांचे जे श्री एस अकॅडमीमध्ये स्वागत आहे. श्रावण महिना म्हटला की सर्व सौभाग्यवती स्त्रियांची धावपळ होते. उपवास व्रतवैकल्य सुरू होते. या श्रावण महिन्याचे आगमनच सोनेरी ऊन पावसांनी सुरू होते. इंद्रधनुष्याच्या रंगीत कमानांनी रंगांची उधळणमध्ये सुरू होते. डोंगर दर्या झाडं वेली अशा हिरव्यागार गालिच्यांची झालर बघायला मिळतात. डोळ्यांचे पारणेच पिटते. श्रावणात मंगळागौर ही नवविवाहित सुनेची 5 वर्ष केली जाते व 5व्या वर्षी उद्यापन केले जाते. तर मैत्रिणींनो, अशा या आनंदाच्या रम्य अशा वातावरणात मंगलमय श्रावणात आज आपली मंगळागौरीचे खेळ आपण सर्व सख्यांबरोबर खेळणार आहोत. तर चला सर्वांनी मंगळागौरीची आरती म्हणूया. एका सुरात सुरेल आवाजात आरती गात आहेत सौ स्मिता पाटील आणि सौ सुप्रिया जावडेकर आणि त्यांना ढोलकीवर साथ देत आहेत कुमार शुभम सावंत. माझ्या चुलीवर
प्राधान्य असतं हे काही मला माहिती नाही.
मी स्वतः movie मध्ये, serial मध्ये पण काम करते. काही
तुमच्या वयाच्या बरोबरची नसून सुद्धा दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात मला. की श्रीकृष्णाने ज्या वेळेला पुढे गेल्या त्या हात हसून पुसून पुढे असायच्या त्यावेळेला यशोदेकडे गौरणी जायच्या आणि म्हणायच्या बघ यशोदे तुझ्या कानाने आमचे मोठे बोलते. पण आता तसं राहिलंय का? आजकालच्या मुली कुठे गेल्या? छोट्या छोट्या मुली कुठे गेल्या? वाईट घटना समाजात घडतायत. ह्या घटना आपल्यासारख्यांनी सांभाळल्या पाहिजे. आपल्या आयांनी म्हणजे आपल्या आयांनी जे आपल्याला लहानपणी संस्कार दिले, पारंपरिक संस्कृती जपायला शिकवल्या. संध्याकाळी लवकर घरात यायचं, प्रार्थनेला बसायचं, देवाची पूजा करायची. आता ज्याच्या त्याच्या धर्मानुसार याच्यानुसार जे वळण आपल्याला संस्कार दिले त्या पद्धतीने आपल्या आयांनी आपल्याला शिकवले, आपण आपल्या पिढीला शिकवले. पण त्याच्या पुढची पिढी काय करते? करते का? मुलांना जेवढं करते तेवढं करतात, परंतु नोकरीला जाणाऱ्या बायका असतात, जॉबमध्ये असतात, घरादारासाठी संसारासाठी त्या आपल्या घराला एक करून करत असतात. परंतु बाहेरचं जग हे आपलं आहे का? आपलं म्हणतं पण ते आपलं नसतं. म्हणून आपल्या मुलींना स्ट्रॉंग बनवा, कराटे क्लासला पाठवा, योगा क्लासला पाठवा. की उद्या कोणी रस्त्यात जरी अडवलं, मटकी पडायला अडवत नाही आताचे मुलं. कोकणी माणसं आपल्या मटकी पडायला अडवत नसतात. तर त्यासाठी आपण स्ट्रॉंग बनलं पाहिजे. कराटे क्लास याच्यासाठी की कुठल्याही मुलाने छेड काढली तिथल्या तिथे त्याला आणायचं, मग पुढचं पुढे. कोणत्याही व्यक्तीने आपली छेड काढावी. आपण अशासाठी जन्माला आलो होतो नाही ना? तर ही सगळ्यांनी आपली परंपरा जी संस्कृती आहे पूर्वीची, जिजामातेंनी घोड्यावर बसून बायकांना आपल्या सर्व सख्यांना जी तलवारबाजी शिकवली, झाशीची राणीने आपले हक्क मिळवण्यासाठी पूर्ण लढाया केल्या. एकटी स्त्री असून घोड्यावर बसून आपल्याला घोड्यावर बसता येतं का? बिलकुल नाही ना. आपण शो म्हणून बसतो माथेरानला गेल्यावर. ऐका, खूप दिसतं मला काय करू मी या बाळाला, त्याला शिवाजी म्हणवा, चॉकलेट नका देऊ. चालेल चला. तर आता झालं गवळणी पाण्याला जाऊन आल्या, मटकी फोडली, खापरी फोडल्या. तर आपली घागर आणि आपली छेड कोणी काढू नये एवढं प्रोटेक्शन आपण देतं पाहिजे. ताई, आपलं पुढचं गाणं काय आहे? हे दिलेलं तुम्ही अजिबात बाजूला नाही सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. खेळू चला, रंग उधळू चला, आला आला गगना आला. सांगू मी सांगू कुणाला. आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात, नाचू गाऊ गालात, पैंजण थरथरले. अष्टमीच्या रात्री यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले. गोड हसू गालात, नाचू गाऊ गालात, पैंजण थरथरले. ओ कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून. ओ कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या